महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटानं आपल्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या 5 जागा जाहीर केल्या। त्यात अर्थातच बारामतीवरून सुप्रिया सुळे, शिरूरहून डॉक्टर अमोल कोल्हे, दिंडोरीहून एक नाव तुमच्या कदाचित माहितीचं नसावं, ते आहे भास्कर भगरे, आणि निलेश लंके हे दक्षिण अहमदनगरवरून निवडणूक लढतायत सुजय विखे पाटलांच्या विरोधात, म्हणजे भाजपच्या विरोधामध्ये। आणि अमोल काळे यांच्या विरोधात मैदानात असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे, ते म्हणजे आढळराव पाटील, जे कधी शिवसेनेच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून गेले होते। आणि ही जागा अजित पवार यांनी मागितली म्हणून आढळराव पाटलांना अजित पवार गटामध्ये प्रवेश करावा लागला। म्हणजे शिरूरहून अमोल काळे, दक्षिण अहमदनगरवरून निलेश लंके आणि दिंडोरीवरून भास्कर भगरे, बारामतीवरून सुप्रिया सुळे। आता मी एक नाव शेवटचं घेतोय आणि ते म्हणजे वर्ध्याहून अमर काळे निवडणूक लढतायत लोकसभेची। या 5 जागांवर निवडणुका होऊ घातलेल्या आहेत लोकसभेच्या पहिल्या टप्प्यामध्ये, म्हणजे 5 जागा, पण त्यातली एक जागा अशी आहे जिथून महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीची सुरुवात होते। पहिला टप्पा हा विदर्भाचा टप्पा आहे, पण पहिल्या टप्प्यामध्ये सुद्धा आधी नागपूर, चंद्रपूर आणि त्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये वर्धा हा अत्यंत महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे। मी अमर काळे यांचा उल्लेख यासाठी करतो की ते आर्वीचे काँग्रेसचे आमदार आहेत। त्यांचे वडीलही डॉक्टर शरद काळे हे राज्यमंत्री राहून चुकलेत आणि बराच काळ ते विधानसभेचे सदस्यही होते। वर्धा हा काँग्रेससाठी तसा बालेकिल्ला 1952 पासून तर 2004 पर्यंत सातत्यानं काँग्रेस या जागेवरून लढत राहिलाय। म्हणजे एकूण 17 लोकसभेच्या निवडणुका काँग्रेसनं लढल्या, 18वी लोकसभेची निवडणूक मात्र काँग्रेस लढत नाहीये, ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून अमर काळे लढतायत। कालच अमर काळ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिथले स्थानिक नेते हे नाराजही झाले आणि नाराजीची कारण ही अत्यंत नैसर्गिक आहे। शरद पवार यांनी समजूत काढली आणि त्यांच्याच खांद्यावर अमर काळे यांच्या निवडणुकीची जबाबदारी टाकली। त्यातलं एक महत्वाचं नाव म्हणजे सुरेश देशमुख। प्राध्यापक सुरेश देशमुख यांच्या मोठ्या प्रमाणात संस्था, संघटना आणि वर्धेचे ते एक वेळा आमदारही राहून चुकलेत, अनेक वेळा आमदारकीची निवडणूक ते हरले सुद्धा। हे एक मोठं प्रश्न जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होतं, जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसपासून वेगळा झाला, नव्या पक्षाची स्थापना झाली। तसे ते अजित पवारांच्याही जवळचे, पण अजित पवारांच्या गटात मात्र ते गेले नाही आणि ते शरद पवारांसोबत राहिले। त्यांच्या मुलाचं नाव सुद्धा चर्चेत होतं, पण त्यांच्या मुलाला देखील तिकीट मिळालेलं नाही, ते तिकीट मिळालं अमर काळे यांना। आता नेमकं काय झालं वर्ध्याच्या या राजकारणात? काँग्रेसचे नेते हे नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटले। मल्लिकार्जुन खरगे यांनी आश्वासनही दिलं काँग्रेसच्या तिथल्या स्थानिक नेत्यांना की ही जागा आपल्याकडेच राहील, मात्र वरच्या पातळीवरती वेगळी चर्चा सुरू होती आणि शेवटी एक नीट उमेदवार असा मिळत नाही, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या तिकिटावर दावा ठोकला। आधी माजी राज्यमंत्री हर्षवर्धन देशमुख यांना गळ घालण्यात आली, त्यांनी माघार घेतली आणि शेवटी अमर काळे हे लोकसभेच्या निवडणुकीत आता उभे राहिलेले आहेत। या संदर्भात अत्यंत विस्तारानं आपण चर्चा करतोय। ज्येष्ठ पत्रकार आणि नवराष्ट्र या विदर्भातल्या महत्वाच्या वर्तमानपत्राचे ते वर्धा जिल्हा प्रतिनिधी आणि यापूर्वी ते दैनिक सकाळ पासून तर देशोन्नती आणि अत्यंत महत्वाच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी पत्रकारिता केली।